कौस्तुभ कुठपर्यंत आले? वे ऑफ किंग्स. वे ऑफ किंग्सच नाव आहे ना वे ऑफ पुस्तकाचं? किंग्सचं नाव आहे. हम्म. 1100 पानी पुस्तक आहे. हा. माझे काहीतरी 550 पानं झालेत काल. एकदम जोरदार चाललंय एकदम. जोरदार नाही, मला हवा त्या वेगाने गेलो नाहीये मी, जायला हवा तेवढा त्या वेगाने. कदाचित 700 पानं झाली असती जर मला हवा तितका वेग राहिला असता तर. पण ठीक आहे ना, आपण एवढं डिस्कस करतोय की थोडं हो, आता बघू. आता शनिवार रविवार म्हटल्यावर एकदम फटाफट फडशा पाडता येईल मला. असं नाही की मला पुस्तक संपवायची घाई आहे मला, कारण मजा येते त्यामुळे मी हळूहळूच वाचतो. कशी आहे स्टोरी? काय आहे गोष्ट? कसली आहे गोष्ट? आता सगळी सांगायची. सांगितलं ठीक आहे, सांगू शकतो. हा, तसं नाही. डॉक्टर काहीतरी मुलगी पडते वगैरे गेल्या नाही. हा, तो सर्जनचा मुलगा असतो. तो त्याचा एक भाग आहे, म्हणजे महत्वाचा भाग आहे. पण एक वेगळं जग तयार केलंय आणि त्या जगामध्ये वेगवेगळी पात्र त्यांच्या स्वतःच्या ज्या काही महत्वाकांक्षा असतात. खरं तर तेवढ्या महत्वाकांक्षा सुद्धा नाही आहेत. प्रत्येकाने जे ठरवलंय की आपण हे करायचं ते नाईलाजामुळे ठरवलंय. हे आता तू मला विचारतोयस तर माझ्या लक्षात येतं. जेवढी पात्र आहेत सगळ्यांची स्वप्न वेगवेगळी आहेत. म्हणजे प्रत्यक्षात त्यांची स्वप्न वेगळी आहेत आणि त्यांना करावं लागतंय वेगळं. आणि त्यांनी एक ध्येय ठरवलंय जे त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी ठरवलंय आणि त्या ध्येयाकडे सगळे म्हणजे त्या दिशेने सगळे काम करतायत, वेगवेगळी पात्र. मग ते काय असं आपण गेल्या एपिसोडमध्ये बघ 50व्या श्लोकात तेव्हा आपण जी चर्चा केली त्याच्यात आपण कर्तव्य आणि इच्छा अशा दोन गोष्टी बद्दल बोलत होतो. मग इथे काय आहे का तसं? म्हणजे तसं आहे. तो भेद इथे आहे की आता याला सर्जनचा मुलगा म्हटलं तो, त्याला लोकांना वाचवायचंय. बरं. तो सैनिक, त्याला एक सैनिक व्हायची पण इच्छा होती आणि त्याला लोकांना वाचवायची पण इच्छा होती. तर त्याला लढायचं होतं आणि मग त्याला लढायलाही मस्त वाटतं, लढूनही छान वाटतं आणि त्याला लोक मरताना बघूनही त्याला आवडत नाही. तर ते त्याच्यात तू ते गेल्या वेळी म्हणालेस की त्याचे बाबा त्याला सांगतात की तू सर्जन बन, तुझ्याकडे. तर ते एक झालं. पण तो नंतर आता ते सगळं मी नाही सांगत तो काय होतो किंवा काय. तो लीड आहे का? तो मुख्य पात्र आहे? तो बऱ्यापैकी लीड आहे, कारण तसं फुटेज सगळ्यांना आहे. सगळ्यांना नाही, 2 मुख्य पात्रांना आहे. एक त्याला आहे आणि दुसऱ्या एका माणसाला आहे जो थोडा म्हातारा आहे. अच्छा. पुढे आणखीन कोणाला मिळालं तर माहित नाही, कारण नवीन पात्र येतात. जगाचं नाव वगैरे काय जग रोशार नावाचं जग तयार केलेलं आहे त्यांनी. जसं टॉलकिनने मिडल अर्थ तयार केले होते आणि जिथे लोकांचे वेगवेगळे प्रकार दाखवले होते. एक हॉबिट नावाची रेस असते किंवा आणि बाकीचे आरागॉनची स्वतःची एल्फ होते. आरागॉनची स्वतःची वेगळी रेस आहे. आरागॉनची नुसते पुरुष वेगळे. आरागॉन असा खूप जास्त ब्लेस्ड विथ लॉंग लाईफ वगैरे असा तो असतो. अच्छा, म्हणून तो असा 1000 वर्ष वगैरे काय दाखवलंय? नाही, तो 86 वर्षाचा. सॉरी, 100 वर्षाच्या आसपास. तो म्हणजे तो बऱ्यापैकी मोठं आयुष्य जगतो आणि तरी तरुण राहतो असा. आणि नंतर काय डॉर्फ वगैरे असतात त्यात, लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये. तसं इकडे यांनी वेगवेगळ्या पुरुषांचे वेगवेगळे वंश तयार केलेले आहेत आणि त्यानुसार त्यांच्या त्वचेचे रंग बदललेले आहेत. एका पार्शमॅन म्हणून एक जात दाखवले, त्याच्यात त्यांच्या दाढीमध्ये जेमस्टोन अडकलेले असतात, रत्न. ते आता मुद्दामून अडकवलेले असतात की नाही ते मला कळलेलं नाही अजून. बऱ्याच गोष्टी तो फक्त असं वर्णन करतो नाही, तो नुसतं तुम्ही ओळखा असं की तो फक्त त्या अनुषंगात सांगत जातो. तसं मुद्दामून ठरवून बसवून डिफाईन करत नाही की हे म्हणजे हे असतं असं तो सांगत नाही. त्या गोष्टीचा दाढीमध्ये रत्न अडकली वगैरे असं सांगतो की आणि असं सांगतो जसं सगळ्या पार्शमॅनच्या दाढीत असतं तसंच असं ते ओघाने तो सांगून टाकतो. तर तसंच बहुतेक वर्णन आहेत आणि त्यामुळे माझी मुख्य पंचायत काय होते माहितीये, कारण त्याने इतके शब्द वापरलेत, इतक्या वस्तू त्यात तयार केल्यात त्या जगात की जो नवा शब्द येतो तो मला पहिला प्रश्न पडतो, कारण तो एक ब्रिटिश लेखक आहे. त्यामुळे असे बरेच तो शब्द वापरतोय जे मला माहितीच नाही आहेत. तर मी दरवेळेला डिक्शनरीत जाऊन बघतो हा कुठला शब्द आहे आणि तो शब्दच नसतो तिकडे. माझं डोकं फिरतं, म्हटलं काय फालतूपणा आहे हा, आणखीन एक नवीन शब्द याने घातला कुठलीही व्याख्या न देता.
अच्छा, म्हणजे तो शब्द फक्त त्याने तयार केले, शब्द त्याने तयार केले चिकार. आणि मग मी नेटवर जाऊन शोधलं की पहिला लगेच त्याला रिझल्ट हा येतो की हा या स्टॉर्मलाइट आर्काइव्ह मधला ही एक वस्तू आहे. कोण सांगणार आहे? वस्तूचे चित्र वित्र काय आहे का की काय? चित्र जे फॅन मेड असतात चित्र ती कधी कधी तो देतो, आहेत त्याच्यात चित्र आहेत त्या पुस्तकामध्ये, पण ती अशी 60 पानांमधनं एक किंवा असे 100 पानांमध्ये एक चित्र असं वगैरे आहे, किंवा प्रकरण संपल्यानंतर एक चित्र वगैरे. आणि ते दर प्रकरणानंतर आहे असं नाहीये, मध्ये मध्ये कधीतरी आहेत महत्व जिथे द्यायला हवे तिथे त्याने दिलेत व्यवस्थित. पण असं सगळं आहे. पण तू एक म्हणजे तू आता कर्तव्य आणि इच्छा यांच्यातला समतोल म्हण किंवा यांचा समीकरणाशी संबंध जोडलास, तो मला स्पष्टपणे जाणवला नव्हता. तो खरं तर मागच्या एपिसोडच्या वेळेला आपल्याला चर्चा करताना जाणवायला हरकत नव्हती. पण तेव्हा तू तेवढं वाचलंच नव्हतंस ना? नाही वाचलं होतं मी. किती 400 वर पोहोचलो होतो. 400 वर पोहोचलेलं? हा, मी म्हणून म्हटलं की जे मला जेवढं 700 पर्यंत पोहोचायला हवं होतं मी. पण त्याचे एक कोणतं कॅरेक्टर असं सांगशील की जे तुला आवडलंय, तो सोडून, लीड कॅरेक्टर सोडून, ज्याच्यावर तू सांगू शकतोस की सांगितलं तरी हरकत नाही? तसं जे लीड आहेत तेच मस्त आहेत, कारण त्यांच्याच दृष्टीतनं सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता गेम ऑफ थ्रोन मध्ये बाटल्या एकदम लीड नाहीये, पण तरी पण कॅरेक्टर आहे. हा, तसंच आहे हे तसंच आहे की आता मी नावं घेऊ. ओके, डॅलिनार नावाचा आहे, शॅलन नावाची बाई मुलगी आहे, कॅलेडिन नावाचा मुलगा आहे. कॅलेडिन काहीतरी 19-20 वर्षाचा आहे, शॅलन साधारण त्याच वयाची आहे, कदाचित अजून 1-2 वर्ष लहान असेल. आणि डॅलिनार म्हातारा आहे, जख्ख नाही पण म्हातारा आहे. आणि तो योद्धा आहे, आणि तो खूप मोठ्या पदावरचा योद्धा आहे, राजाचा काका आहे तो. अच्छा. आणि कॅलेडिन साधा सैनिक आहे, फूट सोल्जर, पण त्याची पण आता हालत खराब आहे. ओके. आणखीन वाईट पदाला आहे. आणि शॅलन तिचा या दोघांशी काही संबंधच नाहीये, ती दुसरीकडेच आहे. तिघेही डॅलिनार आणि कॅलेडिन एकाच जागी आहेत, पण एकमेकांना ओळखत नाहीत अजूनही. एवढं अर्ध पुस्तक संपलं तरी. आणि पुढे ओळखतील की नाही तशी काही चिन्ह पण नाही. आता वे ऑफ किंग मध्ये अजून पुढे 2 भाग आहेत, ते ह्याच म्हणजे याचं कंटिन्युएशन आहे की ते वेगळेच भाग आहेत? वे ऑफ किंग मध्ये 2 भाग नाही आहेत. वे ऑफ किंग हे एकच पुस्तक आहे. मग त्याच्या पुढे जे 2 पुस्तकं आहेत ती कोणती आहेत? ती स्वतंत्र गोष्टी असणार आहेत. त्या तुला मागे पण म्हटलं होतं ना की स्टॉर्मलाइट आर्काइव्ह, याच्यामध्ये जेवढ्या 5 का 6 पुस्तकं आहेत, हे वर्ड्स ऑफ रेडियन्स आणि ओथ ब्रिंगर, ते सगळे वेगळे आहेत. हे वेगळे वेगळे आहेत? हा, त्यातले नायक आणि त्यातली पात्र वेगळी असतील. हो, पण हे तर लिहिलंय की स्टॉर्मलाइट आर्काइव्ह सिरीज म्हणून लिहिलंय. हा, सिरीज आहे, कारण विश्व तेच आहे. ओके. एक असं असू शकतं मला वाटतं की प्रत्येक पुस्तकामध्ये त्यांचं जे ग्रँड नॅरेटिव्ह म्हणतात ना, ते कदाचित चालू राहत असेल थोडं. पण प्रत्येक पात्राची कथा स्वतंत्र आहे, त्याचा पात्राचा स्ट्रगल मुख्य आहे त्या पुस्तकात. अच्छा. मला या पुस्तकावर तरी जाणवतंय, कारण जी 3 पात्र दिलेली आहेत. आणि तू जे मागच्याला म्हणालास ना पुस्तक, ते याने लिहिलेलं नाहीये, ब्रँडन सँडरसनने लिहिलेलं नाही. तू काय म्हणाला होतास? तू नाव काय सांगितलं होतंस? स्टॉर्मबॉर्न म्हणून. स्टॉर्मबॉर्न नाही, तू वेगळं नाव सांगितलं होतंस मला. ते वेगळंच आहे, तो दुसरं आहे, द ब्लेड इटसेल्फ. हा, ते तू म्हणाला होतास, तो कोणीतरी वेगळा. मी तुला नंतर म्हणालो की ब्लेड इटसेल्फ याचं नाहीये, ते काय एबेक्रॉम्बी म्हणून नाव आहे त्याचं, जो एबेक्रॉम्बी. Stormborn commonly refers to book 1 of the Dark Swan series by Richelle Mead, or book 1 of the 14-book Stormborn saga by J.T. Williams. Sorry, the Mistborn. Mistborn, okay. ते आहे, पण मिस्टबॉर्न वेगळं आहे. म्हणजे ब्रँडन सँडरसनच आहे, पण त्याच्यातलं विश्व वेगळं आहे वाटतं. अच्छा. कारण मी या पुस्तकाची प्रस्तावना वाचत होतो ना, त्यात तो म्हणाला होता की हे स्टॉर्मलाइट आर्काइव्ह तयार करत असता त्याला तयार करायला चिकार वेळ लागला. मिस्टबॉर्न कधीच छापून झालं होतं. मिस्टबॉर्न छापून झाल्यानंतर त्याच्याकडे वेळ होता, तेव्हा त्याने हे सगळं तयार केलं म्हणे.
मग मिस्टबॉर्न म्हणजे आधी लिहिलेत का ते? आधी लिहिलेलं असावं, आधी पूर्ण झालेलं असावं. लिहायला हे स्टॉर्मलाइट आर्काइव्ह आधी लिहायला घेतलं होतं. तो काहीतरी 17 का 19 वर्षाचा असता. हा बरोबर, तो 19 वर्षाचा असताना त्याने लिहायला घेतलं होतं, म्हणून कॅलॅडिन पण 19 वर्षाचा असेल असं असेल. हा, हे असतं एक जे.के. रोलिंग चा वाढदिवस 31 जुलै आहे, म्हणून हॅरी पॉटरचा पण वाढदिवस 31 जुलै आहे. अच्छा, असं हा, स्वतः ते स्वतःच कुठेतरी लोक टाकतात ना. आपण हे गेल्या वेळी कर्तव्याबद्दल काहीतरी चर्चा केली ना, तर तेव्हा ती कविता आठवली नाही तुला, बोललो मला आवडायची ती खूप. कर्तव्याने घडतो माणूस. कर्तव्याने घडतो माणूस. नंतर मी असं चर्चा केली घरी जाऊन, अरे हा ही कविता आहे, म्हणजे त्याच्यात तेच गाभार तर तोच आहे ना, की तू कर्तव्य करत राहतोस आणि भले तुला आवडो ना आवडो तू घडत राहतोस आणि फायदा होतो. कारण त्या इगो इज द एनिमी मध्ये त्या जो मी प्रकरण वाचलं, जे प्रकरण मी वाचलं त्याच्यात शेवटी तेच लिहिलंय की तुम्ही दुसऱ्याचा मार्ग मोकळा साफ करताय, तो करता करता तुम्ही स्वतःचा मार्ग शोधता आणि मग तुम्ही स्वतःचा मार्ग बनवू शकता. पण ते थोडं तिथे वाढलं आणि मग जुजुत्सू कायसेन मी पूर्ण संपवलं, म्हणजे कॉमिक. हा, त्याच्यात पण लीड कॅरेक्टर तू बघितलं जुजुत्सू कायसेन? नाही. त्याच्यामध्ये एक जो लीड कॅरेक्टर असतो ना, तो काहीतरी 1000 वर्षापूर्वीचा राक्षस असतो. त्या राक्षसाने त्याला 4 हात असतात, तर त्याने स्वतःची बोटं कापून वेगवेगळी ठेवली असतात, आणि त्याची बोटं हाताची. अच्छा, 4 हात असतात ना, 20 बोटं असतात. आणि त्या कॉमिकमध्ये कर्स एनर्जी नावाची गोष्ट आहे, की म्हणजे आपण शिव्या शाप देतो, हाय लागते ना. स्पॉइलर देऊ नको, मी वाचणार. सुरुवात आहे, हे सीझन 1ची सुरुवात आहे. त्याच्यात हाय लागते बघ म्हणतात, हाय लागली याची. तर त्याच्यात की जे जुजुत्सू सॉर्सरर असतात ते त्याने जी एनर्जी बनत असते तिला कंट्रोल करत असतात. अच्छा, आणि त्यांनी दाखवलं की त्या कर्स एनर्जीमुळे राक्षस पण बनत असतात. शाप असतो. हा, म्हणजे शापामुळे. हा, पण त्याच्यामुळे राक्षस पण बनतात आणि हे सॉर्सरर जे जादूगिरी जे दाखवले ते तिला कंट्रोल करून राक्षसांना ठार मारत असतात. अच्छा. आणि हा साकुना नावाचा मुख्य दाखवलाय, जो मेन विलन आहे. त्याने बोल 4 हात असतात, 20 बोटं असतात त्याची, ती वेगवेगळी ठेवली असतात, तर नष्ट करता येत नसतात. त्या शाकुनाला नष्ट करता येत नसतं कोणाला. मग ते बोटं कापून जे वेगवेगळी ठेवली असतात, तर हा हिरो एक बोट खातो त्याचं, एक राक्षसाला मारायला. आणि मग स्टोरी अशी फिरते की हिरो ठरवतो की आजोबाने त्याला सांगितलं असतं की तुला लोकांना वाचवायचंय. आजोबांना मरताना बघतो. सुरुवातच आहे ही सगळी. तुला शाकुना हे नाव शकून वरनं घेतल्यासारखं वाटत नाही? शकून कसला? शकुनी मामा? अरे शकुनी सोड, मग शुभ शकून अपशकून म्हणतो ना आपण. शकून, हा असू शकतं, पण हे साकून आहे. साकून आहे त्याला. अरे ते बरेच जण, आपण एक कुठली तरी सिरीज आहे ज्याच्यामध्ये त्यांनी कर्णाचं नाव घेतलंय का बघ. साकून आहे की शकून आहे? साकुना. साकुना फ्रॉम सुकून आहे रे. जुजुत्सू कायसेन मध्ये सुकून आहे. मग जाऊ दे, मग वेगळं असेल. पण ते पण आता हा जो मेन विलन दाखवलाय ना, मग हिरो ठरवतो की मी जगाला वाचवायला सगळी 20 बोटं खाणार. अच्छा. आणि मग गोजो नावाचा कॅरेक्टर आहे, तो खतरनाक दाखवलाय. म्हणजे तो म्हणतो की मी ह्याने 20 बोटं खाल्ली की मला ठार मारणार. कारण तो पण स्वतः नाही, कारण त्याला कोणी मारू शकत नाही ना. त्या साकुनाची बोटं कोणी नष्ट नाही करू शकत. नष्ट कशी करणार? तर हा खाईल आणि खाल्लेली बोटं मग ह्याला आपण ठार मारू, कारण तो स्वतः मोठा होईल असं म्हणून खाऊन. नाही, तो कंट्रोल नाही करू शकणार. तो जो विलन आहे ना, तो बॉडी म्हणजे काय म्हणतात त्याला, तो ॲज अ ठार कोणाला मारणार? हिरोला की हिरोला ठार मारणार. हिरो मेला की विलन पण मरेल. अच्छा, हिरोला माहिती आहे का? हा, हिरोला माहिती. हिरो स्वतःच ऍक्सेप्ट करतो ते. अच्छा, कारण तो साकून याची बॉडी कंट्रोल करू शकतो असं दाखवलंय की थोडं हॅरी आणि व्होल्डेमॉर्ट सारखं. हा, पण हॅरी व्होल्डेमॉर्ट मध्ये हॅरीच्या बॉडीमध्ये व्होल्डेमॉर्ट घुसू नाही शकत आहे ऑलरेडी तो. हा, पण त्याच्या प्रमाणात आहे ना, ते काहीच नाही. म्हणून म्हटलं थोडस हॅरी आणि व्होल्डेमॉर्ट सारखं. हॅरी म्हणजे व्होल्डेमॉर्टला माहित नसतं की आपण असं करू शकतो. ह्याला माहिती आहे की बोट खाल्ल्यामुळे त्याला माहिती आहे मी करू शकतो. हा, हिरोला पण माहिती आहे की पण हिरोला वाटते की आपण त्याच्यावर कंट्रोल करतोय, आणि असा कंट्रोल काय नसतो. आणि ते विलन खतरनाक दाखवलंय. पण मस्त आहे. म्हणजे कधी कधी ना त्याच्यात असं वाटतं की कोण लीड कॅरेक्टर असतात तोच काहीतरी मेन असेल, पण कोणतरी भलतात कॅरेक्टर येतो म्हणजे जो चमकून जातो. हा, आणि ते आपल्या आयुष्यात पण असते कधी कधी आपल्याला. हे अॅनिमे मध्ये मी बऱ्याचदा पाहिलंय
होता ना, बऱ्याचदा का म्हणतोय मी जास्त अॅनिमे पाहिलेत नाही आहेत. डेमॉन स्लेअर मध्ये तो ट्रेनवर मरतो तो कोण, तो काहीतरीच गाजलाय तो जपानमध्ये मी पाहिलं की तो जास्त लोकप्रिय आहे, लोकांना तो जास्त आवडतो. कोणता, त्या नाव काय, मला त्याचं नाव नाही आठवत, कारण मला तो तितकासा आवडला नव्हता, कारण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कधीच बदलत नाही, ते मला म्हणून आवडलं नव्हतं. मला तो आपला डोकराचा डोकंवाला आवडतो, रेंगोकू. हा, रेंगोकू सान जपानमध्ये खूप जास्त फेमस आहे. अरे पण एक ना अॅनिम मध्ये काय करतात की आधी हिरोची पूर्ण म्हणजे ते कॅरेक्टर बिल्डिंग सॉलिड करतात, म्हणजे तसं आणि त्याला पण करायला पोपट करतात त्याची, म्हणजे पण त्यांच्याकडे तेवढा वेळ असतो तेवढे सिरीज मध्ये वगैरे करायला. आपल्या मूवीज मध्ये कसं ते 2 तासामध्ये तू काय करणार, पण तरी बऱ्यापैकी आपल्याकडे हॉलिवूडच्या मानाने आपल्याकडे कॅरेक्टर बिल्डिंग चांगलं असते. साऊथ इंडियन मूवीज मध्ये मस्त असतं, म्हणजे काहीतरी कॅरेक्टर काहीतरी येड्याजाळे करत असतं, मग हळूहळू बिल्डअप होत जातं. तसं हे लोक कॅरेक्टर बिल्डिंग हिरोचं मस्त करतात, आणि मग शेवटी विलनचं पण करतात. आणि मग तुला वाटतं अरे विलन मस्त आहे, कारण तो आर्क तसाच असतो ना. तुला प्रश्न पडावा की अरे कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे असं पण वाटायला. आता शेवटचा कोणता बघितला मी, आता शेवटचा मूवी आलेला बघ ह्यांचा, डिमन स्लेअर, थिएटरमध्ये बघितला, तर तो खतरनाक, म्हणजे थिएटरमध्ये मस्त फिलिंग होती त्याच्यात. तू बघितलास का? पाहिला मी. तर त्याच्यात अकाझा दाखवलंय, शेवटी अरे अकाझा खतरनाक होता कॅरेक्टर, आणि कोणतरी मेला विचारा तिथे, खूप लोक काय रडतात बिडतात, अरे अकाझा आहे विचारा मेला. पण अकाझा सगळ्या डिमन्स मध्ये, आता आपण याच्यात घुसलो, पण अकाझा सगळ्या डिमन्स मध्ये चांगला डिमन होता, कारण तो लोकांना तितका मारत नाही. तो फक्त डिमन स्लेअरला मारायला पाठवतो त्याला ना. अकाझा फक्त त्याचे जेवढे सूट घ्यायचे तेवढे घेतो आणि गप्प बसतो ना. पण म्हणजे असं काहीतरी आहे की तो मुलांना मारत नाही का, असं काहीतरी होतं त्याचं. म्हणून त्याचं दुसऱ्या डिमन स्लेअर्सची पण वाकडं असतं. तो बाकीच्या त्रास देत नसतो कोणाला. आणि प्लस असंही असतं की तो कदाचित, ते आता मला तितकं तपशील आठवत नाही, पण कदाचित त्याच्यात रक्त पण नसतं. तो हे झाला असतो, तो स्वतःहूनच डिमन झालेला असतो. हे जो पुढचा श्लोक आहे 51. श्लोकावर जाऊया. मध्ये आता माझ्याकडे मच्छरे आहे. मी जे इकडे वाचतोय ऑनलाईन दिसते ते मत्सरे. मी आता गोरखपूर प्रेसची कॉपी आणि बेलसरेंचं पुस्तक आज मी नाही आणलं, पण ते मी वाचलं होतं, त्याच्यात सुद्धा मच्छरेच होतं. मध्ये मच्छरे सांडिली स्वार्थबुद्धी. खरं तर मत्सरेच असायला हवं, कारण इथे थोडा यतिभंग होतोय असं वाटतं मला मच्छरे लिहिल्यामुळे. मच्छर कोणता शब्द आहे, मराठी शब्द आहे मच्छर? त्या काळातला असेल कदाचित. मध्ये मच्छरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. एक मला पहिलं लगेच सांगायचं हे की मला स्वार्थाला नाव ठेवणं अजिबात आवडत नाही. मग भले याने ठेवलेलं असू दे. मी आयन रँडची पुस्तकं वाचल्यानंतर मला स्वार्थाची नवी व्याख्या पटली आणि ती अजूनही माझ्या मनात रुतली. बाकी आयन रँडने सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी किंवा सांगितलेली बरीच तत्व थोडी ताणलेली वगैरे आहेत, सगळं मान्य, पण स्वार्थाची तिची व्याख्या मला खूप पटली. स्वार्थ म्हणजे तू स्वतःचं काय ते बघतोस आणि त्यासाठी तू दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहत नाहीस. आणि अवलंबून राहत नाहीस याचा अर्थ असा की तुझ्यामुळे इतरांना फायदा होईल ना होईल, पण तुझ्यामुळे म्हणजे तू ठरवून कोणाला दुसऱ्यावर उपकार करायला जाणार नाहीस, पण तू ठरवून दुसऱ्या कोणाचं नुकसानही करायला जाणार नाहीस. मग ही तिची व्याख्या आहे. ती जी व्याख्या असते ती असते की तू ठरवून दुसऱ्याचं नुकसान करतोय स्वतःच्या फायद्यासाठी. कशावरनं? तू स्वार्थ म्हणजे स्व अर्थ, याच्यात वाईट काय? मग ती आता तो 2 प्रकार आहे ना, तेच की मागे आपण अप्पलपोटीपणा आणि स्वार्थीपणा याच्यात मला थोडा फरक वाटतो. कशावरती चर्चा करत होतो गेल्या श्लोकामध्ये, ते पण असंच होतं ना. थांब बघू दे. ते कामकारी विकारी, विकार, चेंज. मग तो चांगला पण असू शकतो, वाईट पण असू शकतो. मग इथे जे म्हणतायत ते वाईट गोष्टीला वाईट म्हणतायत. तू मध्ये मत्सर आहे, तू अहंकार आणि मत्सर
सोडून दिलाय मान्य आहे मला. त्यावर मला हे म्हणायचंय की एक वेळ अशी येते की म्हणजे आपल्याला वेळ कुठे आहे अहंकारी, आणि एकतर झक मारून अहंकार सोडावाच लागतो. किती तू प्रयत्न कर माजुरडा राहण्याचा, पण जग तुला अक्कल शिकवतं आणि वठणीवर आणतं. त्यामुळे स्कोपच नाही, काही वावच नाहीये आपल्याला अहंकारी राहायला. नाही, असं काही नाही. जग वटणीवर आणतं पण तरी तू राहू शकतोस अहंकारी. अशी कितीतरी उदाहरणं आहेत उदाहरणं आहेत, ज्यांना जगाने पण वटणीवर आणले, पण तरी ते त्यांना अहंकार काय जात नाही त्या लोकांचा. हो, पण ते कारण तिथे सेल्फ काय म्हणतात ते आत्मपरीक्षण शून्य असतं तिथे. शून्य असतं. पण आता आपण आता 51व्या श्लोकावर आहोत. आपल्याला ते त्यामुळे कळत नाहीये. कदाचित आपल्याला या गोष्टीचा अहंकार असेल की आपल्याला काही अहंकार नाही, असं होऊ काही शकतं. नाहीये. आपल्याला पण ते त्यावेळी लक्षात येतं. उलट ह्या गोष्टींमुळे एक चांगलं होतंय की पुस्तक वगैरे वाचतोय की अरे आपण असं करतोय का, ते आत्मपरीक्षण होते आणि मग लक्षात येतं की अरे इथे चुकलोय. त्याबद्दल पण आलंय आत्मपरीक्षणाविषयीच की लोक आत्मपरीक्षण करणारे लोक नेहमीच काय म्हणूया जास्त समाधानी किंवा जास्त यशस्वी असतात असं नाही. कारण बरेच जण आत्मपरीक्षण करण्याच्या फंदात अडकून राहतात आणि सतत आत्मपरीक्षणच करत राहतात. आणि होतं असं की त्यांनी स्वतःविषयीचे जे समज करून घेतले, काहीतरी गृहीतकं असतात ना आपली, आपण जरी आत्मपरीक्षण करतोय म्हटलं किंवा आत्मावलोकन करतोय म्हटलं तरी काही गृहीतकांवर आपण सगळं आधारलेलं असतं, आणि जर ती गृहीतकच गणलेली असतील तर तू किती काय आत्मपरीक्षण करत बस, म्हणून त्या चक्रात अडकतोस. तुला कोणतरी अजून दुसरा पण एक माणूस हवा जो तुला सांगेल की काय करू शकतोस, गाईड करू. बरोबर. ते मिळालं तर उत्तम. पण असं वाटलं की इंट्रोस्पेक्शन डज नॉट इक्वेट टू इनसाइट्स, असं ते इंग्लिशमध्ये होतं. हे आपल्याला जाण काय केलं पाहिजे असं त्याचा अर्थ तो होईल ना की तू काय करायला हवंस. पण मग ते आहे त्यामुळे जर तू इंट्रोस्पेक्शन केलंच नाहीस तर मग कळणार कसं की हे सुधारायला करू नका असं नाहीये. त्यांचं आहे की इंट्रोस्पेक्शन माणूस करतो ह्याचा अर्थ आपोआप असा अर्थ होत नाही की बाबा तू सुधारेल, कारण तो अडकू शकतो. इंट्रोस्पेक्शन 2 प्रकारचं होऊ शकतं. एक इंट्रोस्पेक्शन आहे ज्यातनं तुला खरोखर काहीतरी उपयोग होईल, फायदा होईल, आणि त्याला एक मर्यादा असेल, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको, तसा तो प्रकार आहे. आता जसं हॅबिटमध्ये ॲटॉमिक हॅबिटमध्ये लिहिले की क्यूज द्या स्वतःला, आणि क्यूज दिला एखादी गोष्ट ठरवा की हे झालं की मी हे करेन, झालं की हे करेन. तर त्यामुळे फरक पडतो. किंवा हॅबिट स्टॅकिंग. तू नुसतं आत्मपरीक्षण करून परीक्षण केलं बरोबर नाही रे, आणि मग तू पुढे त्याच्यावरती काही ऍक्शन घेत नाहीये, मग ते चुकीचं ठरेल जे तू म्हणालास ना. पण जर तू त्याच्यावरती काहीतरी उपाय करायला बघतोयस तर मग ते चुकीचं कसं ठरेल. अहंकाराच्या बाबतीत आपल्याला तेवढं टेन्शन घ्यायची गरज आहे नाही की माहिती नाही मला. टेन्शन नाही म्हणजे मी म्हणतोय की अहंकाराविषयी तेवढा विचार करायची गरज वाटत नाही हल्ली. कारण असं वाटतं की कसला अहंकार बाळगू, असं एक वाटतं. दुसरं असं आहे की मी अहंकाराच्या बाबतीत सुद्धा, अहंकारापेक्षा मी माज म्हणतो त्याला, पण तो शेवटी अहंकारच झाला. कमावलेला माज असेल तर मला वाटतं तो बरोबर आहे किंवा स्वाभाविक आहे. बरोबर आहे की नाही तो आपण करायचं स्वाभाविक आहे. पण आता समज तू झाला मिलिनियर झाला तू, आणि तू माज करायला लागला तर, किंवा मी करायला लागलो तर काय मी मिलिनियर झाला नाही म्हणजे समज मी मिलिनियर झालो, मी माज करायला लागलो तर काय, म्हणजे मी काय लोकांना पोचतोय का? तसं नाही. म्हणजे ज्या माणसाला माज दाखवतोय त्याला समोरच्याला मी काय फायदा देतोय का की मी त्याला माज करेन त्याच्यावरती? माझाची व्याप्ती तुझ्या कमाई पुरती असावी असं माझं म्हणणं आहे. कमाई म्हणजे असं नाहीये की पैशाच्याच बाबतीत कमाई असेल, कोणतीही, म्हणजे कौशल्य तू कमावलंस, तू माणसं कमावलीस, तू जे काही कमावशील त्या बाबतीत तुला माज, तो कमावलेला माज असणं मला मान्य आहे लोकांमध्ये, किंवा तो मी समजून घेऊ शकतो की हा ठीक आहे, तुला अर्थात तुला हे माज असणारच जर तू एवढं कमावलंस तर. त्याबद्दल तुला दोष देणार नाही किंवा त्याबद्दल तुला मी कमी लेखणार नाही. अरे हा तर माजरोडा आहे. अरे अर्थातच असायलाच पाहिजे माजरोडा त्या पातळीवर गेलेला माणूस. कारण तू तो माज दाखवला. काही बाबतीत असं होऊ शकतं ना की तू तो माज दाखवला घेतील, लोक गृहीत धरतील तुला की म्हणते अरे हा येडा आहे. असं नको व्हायला. तो माज ज्या क्षेत्रात तुला गती आहे त्या क्षेत्रात तो माज दिसायला हवा. म्हणजे तू ती गोष्ट, तुझा माज जो आहे तो तिथे दाखवायला हवा जिथे तो दाखवायला हवा. म्हणून म्हटलं मी कमावलेला माज दाखवशील, तू
ऑफिसमध्ये असशील मोठा मॅनेजर किंवा एमडी बिमडी हो. काही आणि तू रस्त्यावरून मास्क दाखवला मी एमडी आहे तर काय किंवा मी कोण आहे माहिती आहे कारण का? मागे तुला बोललेलो एकदा माणूस भांडत होता, गाडी होती, तो कोणतरी भिकाऱ्याची भांडत होता किंवा विवाह घालत होता. मी बोललो की जरा भिकाऱ्याने दगड उचलून मारला. भिकाऱ्याचं काही जात नाही. तिथे माझं दाखवायचं आहे का तुला? त्याला काही फरक पडत नाही. म्हणलं त्याला पोलीस घेऊन गेले तर बोलले हा ठीक, इथे झोपतोय तिथे झोपेल. मी पण नाही, भिकाऱ्यांचे बंगले असतात त्यामुळे सांगता येत नाही. हा, पण ह्याचं नुकसान खूप आहे ना हो हो गाडीवर. हो. एक मी तो विचार केला की नियम पाळायची सक्ती फक्त त्यांच्याकडे असते जे असे अति श्रीमंत आणि अति गरीब नसतात. जे अति श्रीमंत असतात त्यांच्याकडे इतकं असतं की त्यांनी कितीही गमावलं तरी त्यांच्याकडे भरपूर उरेल, आणि जे अति गरीब असतात त्यांच्याकडे काहीच नसतं, त्यामुळे त्यांनी काही गमवायला काही उरलेलंच नसतं, त्यामुळे काय फरक पडतोय. त्यामुळे हे या दोन्ही पातळीवरची माणसं नियम कायदा पाळत नाहीत, त्यांच्याकडनं ती पाळण्याची अपेक्षा ठेवणं हा भोळेपण आहे, भोळसटपण आहे, आणि त्यामुळे तो आपल्यासाठीच असतो. म्हणून ते सामान्य माणसं सगळी, म्हणून मला वाटतं लोक मत्सर या गोष्टीचा बाळगतात की मला तेवढं व्हायचंय, मला तेवढं व्हायचंय, त्या पातळीवरचं व्हायचंय, ते करायचं यासाठी होत असावं की कारण त्यांना सगळ्यांना जाणीव असते की आपण एका पातळीवर पोचलो की त्यानंतर आपल्याला नियम पाळावे लागणार नाहीत. नाही, पण मत्सर लोकांना नुसतं वाटत असतं की आपण तसं व्हायला हवं, प्रत्यक्षात तेवढी तयारी नसते, काहीच तयारी नाही. म्हणजे तिथे पावलं उचलण्याची पण तयारी नसते. किंवा एखाद्याला बघून माणसाला वाटतं रे काय श्रीमंत आहे काय, किंवा काय कला आहे ह्याच्याकडे, पण तिथे त्या माणसाने जी मेहनत घेतली असते ती मेहनत करायची तयारी नसते. बरोबर. म्हणून तो मत्सर येतो. कारण जर तुझी ती तयारी असेल, तू जर त्या दिशेने तयारी करत असेल, ऍक्शन चालू असेल, तुझी कृती चालू असेल, तुला वेळ नसणार दुसऱ्याकडे बघायला की अरे कोण काय करते. मी तेच म्हणत होतो की अरे खरोखर वेळ म्हणजे हा वेळ कुठे आहे. जर म्हणजे पहिला प्रश्न हा पडला की अहंकार आणि मत्सर आणि स्वार्थाचा त्याग केलाय. स्वार्थ मी म्हटलं मला पटलं नाहीये, पण अहंकार आणि मत्सर त्याग करावाच लागतो कारण वेळ नाहीये एक, आणि अहंकाराच्या बाबतीत मत्सराचा तरी त्याग करावा लागतो कारण वेळ नाहीये. असं नाहीये की आपण फार संत आणि गुणी माणसं आहोत. कधी ना कधीतरी दुसऱ्या माणसाचा हेवा वाटणं स्वाभाविक आहे, पण त्यासाठी माणसांशी त्या पातळीवर जाऊन त्या खोलात जाऊन त्यांच्याविषयी माहिती मिळायला हवी किंवा काय. कारण आता एक माहिती नाही वयामुळे होतं, अनुभवामुळे होतं की काय होतं माहित नाही, पण आता कोणाचा हेवा नाही वाटत. अगदी जरी कळलं की अरे हा खूप श्रीमंत आहे, एखादा माणूस भेटला आपल्याला आणि तो खूप श्रीमंत आहे, मला माहिती नाही त्याच्या आयुष्यात बाकी काय लफडी आहेत, काय भानगडी आहेत, भानगडी किंवा काय कुठल्या प्रकारचं दुर्दैव त्याच्या वाट्याला आलंय, ती एक गोष्ट. त्यामुळे कारण लोकांच्या गोष्टी भन्नाट असतात आणि त्यातल्या कितीतरी प्रकार वाईट असतात. हे अनेकांच्या गोष्टी ऐकल्यानंतर जाणवलंय की अरे एखादा माणूस आपल्याशी बोलताना किती मस्त असतो, असं वाटतं वाह सगळ्यात सुखी प्राणी आहे, पण जेवढं त्याच्याविषयी आपण त्याला ओळखायला लागतो आणि त्याच्याविषयी कळायला लागतो, त्याची कथा गोष्ट त्याची अख्खी कळायला लागतो, तेव्हा वाटायला लागतं की अरे बेकार आहे आयुष्य माझं, बरं आहे. ती एक गोष्ट झाली की तुला हे माहित नाही की वाईट काय. दुसरं म्हणजे त्याने बाकीच्या गोष्टी काय केल्या जिथे तो आहे तिथे पोहोचायला, म्हणजे त्या तेवढ्या पुरतं स्थानाचा जरी हेवा वाटायला हवा असं ठरवलं तरी मत्सर नाहीत. कारण मत्सरात थोडासा द्वेष असतो अंगभूत. हेवा वाटणं म्हणजे कसं अरे मला त्या तिकडे पोहोचायचंय, तर एखाद्याची तयारी असू शकते किंवा एखाद्याला फक्त कौतुक वाटू शकतं की अरे एखाद्याला फक्त कौतुक वाटू शकतं की अरे यार मी असा असलो असतो तर किती मस्त झालं, किंवा सचिन तेंडुलकर काय खेळतो, मला खेळता आलं असतं एवढं मस्त क्रिकेट, तर काय हरकत. सचिन तेंडुलकर खूपच जास्त झालं, पण वाटतं ना माणसाला. नॉर्थ आमचे तू लहान असताना तर वाटतं ना, मार्केटिंगचे सर होते ना, ते सांगायचे नॉर्थ इंडियामध्ये नेहमी टार्गेट करतात. ऍड होती बघ, डब्बा आहे डब्बा, अंकल का टीव्ही डब्बा, आठवत ऍड आहे, तू गुगल केलं सापडेल म्हणजे चालू नाही डब्बा टीव्ही, मग ते एलईडी टीव्ही आणतो, मग तेव्हा ती काढलेली डब्बा आहे डब्बा, अंकल का टीव्ही डब्बा म्हणून ते गाणं गायची मुलं. किंवा घरात म्हणजे गाडी आहे, कोणीतरी गाडी घेतो, मग शेजारी बघतो अरे गाडी घेतली अशी मोठी, कॉलर ताट करतो शेजाऱ्यासमोर. मग हे सगळे ते आमचे सर सांगते मार्केटिंगचे की नॉर्थ इंडियामध्ये जास्ती चालतात या गोष्टी, कारण दाखवायला गोष्टी भरपूर आहेत आणि तिथे लोक सहसा शोषा जास्ती असतो गोष्टींचा, दाखवायला भरपूर आहेत नाही,
शोषा जास्ती करतात. तेच म्हणतो मी, दाखवण्यासाठी जास्त जगतात. ते साऊथ इंडियामध्ये तसं नसतं, ते असे नॉर्मल एकदमच असं नाही की नसतं, नाही, पण नसतं. त्या तुलनेत म्हणजे असं अजिबात होत नाही नाही की शेजाऱ्याने गाडी घेतली म्हणून मी जाऊन गाडी घेतो, असं होत नाही तिथे. हळूहळू चेंज होऊ शकेल, कारण मार्केटिंग वगैरे ज्या प्रकारे चालतात. पण ते जे तू म्हणालास ना की हेवा वाटतो की शेजाऱ्याने गाडी घेतली, अरे मला पण पाहिजे यार, गाडी घ्यायला पाहिजे. मग ते तिथे लागू पडतात त्या गोष्टी. किंवा साधं आपल्याला मिळणं शक्य नाहीये, मग त्याची पण वाट लावूया. तो मत्सर झाला ना, त्याचे द्वेष आहे ना. हा, मग तेच झालं ना शेवटी. त्याला हवं तर मलाही हवाय, तो मत्सराचा भाग ज्याच्यात आपला काहीच फायदा नसतो, ते व्हायला लागतं. अहंकार आणि मत्सराचा त्याग कोणी केला आहे, मला वाटतं मी स्वार्थबुद्धीचा त्याग मला करायची इच्छाच नाहीये, त्यामुळे तेवढं एक मला पटलं नाही. आता ही तिसरी वेळ ना, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. म्हणजे ठीक आहे, चांगलं बोला वगैरे असं आहे, म्हणजे शिव्या घालू नका, किंवा आपण एक सवय असते मोठ्याने आरडाओरडा करतो. कधी कन्व्हर्सेशन झालं, आपल्याला वाटतं समोरचा रागवला, आपण पण आरडाओरडा करतो, तो पण आरडाओरडा करतो. मग ते कदाचित आपल्याला अशी समज झाली की यार ओरडल्यावरती माझा पॉईंट बरोबर प्रूव्ह होईल. हा, ऍक्च्युली गरज नसते. जर तू शांत बसून नंतर विचार केलास तर तुला वाटतं अरे ओरडायची गरज नव्हती. पण ते सुद्धा आपण शांत बसून विचार करतो तेव्हा जेवढे 15 टेक घेतल्यानंतर मनातल्या मनात पहिले तो जो राग असतो, ते रागाचे पहिले 5 टेक असतात, ज्याच्यात आपण कितीतरी जास्त पातळीवर ओरडतो. मला किती काय काय म्हणायचं होतं, सगळं राहून गेलं. हे होतं. पण मी कोणतं होतो, एक काहीतरी व्हिडिओ लावलेला युट्यूबवरती असं, त्याच्यात तो सांगत होता की तुम्ही असं जास्त चांगल्या काय म्हणतात आध्यात्मिक पातळीला कसे पोहोचू शकाल, तर तो त्याच्यात सांगत होता की तुम्ही जे विचार येत आहेत त्याला त्रयस्थ माणूस म्हणून बघा. अच्छा. मग तुम्ही बोललं जमणार नाही, कारण आपल्याला विचारांबरोबर इमोशन्स असतात, आपल्या भावना असतात. मग तुला राग आला, काय चायला बोलायचंय काहीतरी, समोरचा बोलला, मग बोलला की त्रयस्थ म्हणून बघितलंस तर तुला कदाचित वाटू शकेल रे काय नाही, चिंदी गोष्ट आहे, गरजच नाही तेवढं रडायची. पण जेव्हा तू स्वतःहून बघतोस तेव्हा मला बोलला, मग ते भडकतो, आरडाओरडा चालतो आपला. मग त्याने त्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही त्रयस्थ म्हणून बघा. तर विचार करतो की कठीण आहे ही खूप गोष्ट, त्यावेळी जगत असताना कठीण आहे. अगदी नंतर आपण त्रयस्थपणे स्वतःकडे बघू शकतो. स्वतः की मी काय केलं ते. आपण त्यावेळेला माझ्या विचारांकडे त्रयस्थ बघणं कठीण आहे. पण मग एक दुसऱ्या काहीतरी बाबांनी व्हिडिओ लावलेला, असं ऐकत होते, त्यात तो बोलला की झोपेत आपण त्रयस्थ असतो, म्हणजे आपले विचार चालू असतात आणि घटना होत असतात आणि आपण तिसरा माणूस म्हणून त्या बघत असतो झोपेमध्ये. नेहमीच होतं असं नाही, म्हणजे नेहमीच पीओव्ही चालू आहे असं नाही, पण झोपेमध्ये दोन्ही गोष्टी होत असतात, की तू स्वतः पण असतोस आणि तू एक तिसरा माणूस म्हणून पण बघत असतोस झोपेत स्वतःला. एक ना ॲलेक्स ओकॉनर ने बोलवलेले, त्यांचं नाव स्वामी सर्वप्रियानंद. स्वामी सर्वप्रियानंद यांचं एक IIT मध्ये लेक्चर होतं, IIT कानपूरमध्ये वाटतं. त्याच्यामध्ये त्यांनी हु एम आय म्हणून एक लेक्चर दिलंय. ते मला आता तुझ्या याच्यावर, कारण त्यांनी झोपेविषयी त्यावेळी सांगितले. मला वाटतं तुरियू म्हणून एक मी म्हणजे कोण, त्यांनी काहीतरी 4 अवस्था सांगितल्यात. एक जागेपणीचं, एक मला वाटतं वेकर, ते बघ त्यांनी लिहिलंय, स्लीपर, ड्रीमर, आणि चौथी अवस्था मला वाटतं तुरियू अशी अवस्था आहे. की तुरियू, चौथी अवस्था तुरियू आहे. त्यांनी ते, आता मला इतकं चटकन सगळं नाही सांगता येणार, पुढच्या एपिसोडमध्ये जर तुला आठवलं तर बघ, मला आठवलं तर. पण मुद्दा त्यांनी सांगितलेला होता की माणूस जागेपणी कसा असतो, स्वप्न बघताना कसा असतो, मग त्याला गाढ झोप लागते तेव्हा तो असतो का. कारण म्हणजे आता ह्याच्यात जो होतं ना स्वार्थ, बुद्धी, इगो वगैरे, तर त्याच्या व्हिडिओमध्ये जो मी आधीचा बोललो ना, त्याने सांगितलं की तुम्ही त्रयस्थ म्हणून बघा. तर तो म्हणतो की जेव्हा तुम्ही त्रयस्थ म्हणून बघायला लागता प्रत्येक गोष्टीला आणि तुम्ही एकदम वरच्या पातळीला पोहोचता, तेव्हा तुम्ही निघून जाता, म्हणजे तुझा मी निघून जातो आणि मग तू नसतोच, तू असला काय आणि नसला काय, आणि मग बाकीच्या गोष्टी जगात झाल्या काय आणि न झाल्या काय, म्हणजे ते प्रपंचिक सोडे द्या ते उपाधी, की तुला आता आपण सकाळी सकाळी व्हिडिओ बघितला बघ तुम्हाला असता की तो उडी मारत होता मुलगा, म्हणजे एकदम पण तेवढा अलिप्त व्हायला नको, उडी मारते पण आत्महत्या करते, अलिप्त.
होते काय ते होऊ दे. एक तसं नाही, पण अलिप्त तितका अलिप्त नसतो. अलिप्तचा अर्थ असा नाहीये की मी भाग घेणार नाही आयुष्यात, त्रास घेणार नाही असा त्रास करून घेणार नाही मी त्याचा, तो पण मर्यादे पलीकडे. कारण तो त्रास अनुभवणं सुद्धा शिकण्याचा भाग आहे. अच्छा, आता मला त्रास होतोय, हा अलिप्तपण आहे. बरोबर. तुझा एक द कंपाऊंड इफेक्ट नावाचं पुस्तक आहे, डॅरेल हार्डी कदाचित लेखक आहे. बरोबर. हो. हा, आणि डॅरेलच ना, हार्डी नाव लक्षात आहे माझ्या. पण त्याच्यात त्याने सांगितलेलं की डॅरेन हार्डी, ओके, तर त्यात तो म्हणाला होता की इमोशन्सवर कंट्रोल आणणं, म्हणजे आता तू इंग्लिश पुस्तक आहे तर ते डोक्यात आहे माझ्या, पण भावनांवर ताबा मिळवणं सोपं आहे. फक्त सावध व्हा की त्या वेळेला तुमच्या मनात कोणती भावना उमटलेली आहे, तिच्या बाबतीत सावध व्हा. अच्छा आता मला राग आलाय, आता मला कंटाळा आलाय, आता मला आळस आलाय, की तू त्रयस्थ म्हणून बघशील तेव्हा ते जास्त सोप. ह्यात तुला एका अर्थी त्रयस्थपणे पाहतोयस तू स्वतःकडे, पण म्हटलं तर तुझा सहभाग अजूनही कायम आहे ना, टिकून आहे ना. फक्त तू स्वतःकडे पाहतोस, इंट्रोस्पेक्शन हे अशा प्रकारचं. इथे जो तिसरी ओळ जी आहे बघा, आता काही सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, मग असाच तो व्हिडिओ, त्यात जे काका होते जे तिकडे त्या मुलाकडे गेले, त्यांनी शांतपणे त्याला काय समजावलं आणि नंतर खेचून घेतलं बरोबर आतमध्ये. व्हिडिओमध्ये समोरून जो व्हिडिओ शूट करतोय तो बंबाबंब करतोय, उडी मारू. तिथे तो जर वाचवायला गेला असता तर मुलाने फटकन उडी मारली असती. पण हेही सांगता येत नाही, तो जर वाचवायला गेला असता तर तिकडे गेल्यानंतर त्याने काय केलं असतं, तो पण तसाच भांबावला असता. उलट जो गेला तो व्यवस्थित शहाणा होता. म्हणजे नाही, पण आता बरोबर आहे, जो गेला ना तो अगदी सहज गेला. अरे मी तर काय सहज आलो इकडे, मी खिडकीत वारा खायला आला, तुला काय करायचं घेऊन करू शकतो आपण खाली. नाही उगाच नको द्यायला ते. नाही हे बरोबर. तर सांगूया आपण की प्रसंग काय होता तो व्हिडिओचा, की तू सांगतोस मी सांगू, काय करू चालेल काय. तो मुलगा खिडकीच्या बाहेर, कट्ट्याच्या बाहेर, बाल्कनीच्या बाहेर उडी मारत होता. उडी मारायच्या बेतात होता, सुसाईड करण्याच्या बेतात होता किंवा त्याला करायचे शक्तिमान व्हायचं होतं, काय कळायला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. आणि पुढच्या खिडक्यांमधनं, समोरच्या खिडक्यांमधनं लोक बोंबलत होते, जो व्हिडिओ शूट करत होता तो त्याला शिव्या घालतोय. आणि नंतर एक कोणतरी मुलाला शिव्या घालतोय, पहलवान माणूस आला, ते काका आले, त्यांना शिव्या घालतोय, जे काका वाचवायला आले की अरे बघत काय उभा आहेस, वाचव त्याला, बोलत काय उभा आहेस, खेच त्याला. आणि वेड्यासारखे ओरडत होते. पण मला वाटत नाही त्याला ऐकू जात असेल. पण तू जे म्हणालस ना की जर तो तिथे असता तर कदाचित त्याने आरडाओरडा केला, जावे त्याच्या वंशात, कारण तिथे गेल्यानंतर. कारण मी वपू काळेंचं एक पुस्तक जस्ट सुरुवात केली, पण बोललो हे संपूया आधी. आहे पुस्तक, त्याच्यात काय नाव आहे, प्रेममयी म्हणून नाव आहे पुस्तकाचं. प्रेममयी. प्रेममयी. त्याचं पहिलंच प्रकरण सांगितले की जगाला जेव्हा शहाणपण शिकवण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक जण तयार असतो आणि प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो. तू जे म्हणालास ना की तिथे जर तो गेला असता मुलगा, कदाचित तो शांत राहिला असता. मी लिंडा गुडमनचं पुस्तक वाचलं होतं, सनसायन्स. लिंडा गुडमन सनसायन्स काय आहे त्याच्यात ती म्हणजे तिचे बरेच, स्टार सायन्स आहे, मून सायन्स आहे, आणि असं काय काय पुस्तकं आहेत तिची. सनसायन्समध्ये तिने लिओ बद्दल सांगितलं होतं. मी लिओ बद्दल वाचायला गेलो, मी सनसायन लिओ म्हणून, सूर्यरास. तर त्यात तिने सांगितलं होतं की लिओ दुसऱ्यांना फार शहाणपणा शिकवायला जातात, आणि ते त्यात खरोखर चांगले असतात. तितकंच चांगलं त्यांना स्वतःच नाही सोडवता येत प्रश्न, असं. ते तेवढं मात्र त्यांना जमत नाही. तर पण ते बाकीच्यांचे प्रश्न सोडवण्यात एकदम उस्ताद असतात, असं. पण ते मला वाटतं सगळ्यांच्या बाबतीत लागू, कारण तुला एक दुसरा पर्स्पेक्टिव्ह मिळतो, एक वेगळे विचार करण्याची. तिच्यामध्ये सिंहराशीला जास्त असते दुसऱ्याला शहाणपणा शिकवायची. हे अजून एक मला एक आठवत, आता मी आउटलायर्स वाचत होतो ना, आता मी म्हणालो की सदा बोलणे नम्र, सतत नम्र बोलून उपयोग नाही, कारण ते एक्स्ट्रीम उदाहरण झालं की फ्लोरिडा त्याने एक घटना लिहिल्यात की एअरप्लेन क्रॅश व्हायचे, तर ते विमान दुर्घटना का व्हायच्या फ्लोरिडात? नाही, म्हणजे फ्लोरिडा, कोरियामध्ये पण, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कोरियन एअरलाइन्सचे खूप जास्त व्हायचे.
आणि मग त्याने वेगवेगळी कसं त्याने केले त्या प्रकरणाची सुरुवात. त्याने एक उदाहरण दिले की एक विमान होतं 801, ते सेव्हिलवरून गॉमला जात होतं आणि त्याने दिले की त्या विमानाचा अपघात झाला आणि मग त्याने बाकी सगळी उदाहरणं दिली आणि मग शेवटी मग हे का करतो तो की अरे का झालं, मग तुला ते पहिला प्रश्न पडतो ना की अरे हे पहिलं जे विमानाचं उदाहरण दिलं ह्याचा अपघात का झाला. मग त्याने शेवटी सगळ्यात एक्सप्लेन केले त्याचं. मग त्याने जी मध्ये उदाहरणं दिली आहेत ना, त्याने सांगितले की ह्याच्यात असं नव्हतं की पायलटला विमान चालवता येत नाहीये, कोणते टेक्निकल इश्यू झाले वगैरे. त्याचं म्हणणं आहे की 7-8 गोष्टी असायच्या ज्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायचे आणि कोरियन एअरलाईनमध्ये मुख्य कारण होतं खूप जास्ती नम्रपणा. नम्रपणा पण पेक्षा काय होता की सुपिरियर बॉसला काय बोलायचं नाही. हा, काहीच बोलायचं नाही. मला तो नम्रपणाचा दोष वाटत नाही, मूर्खपणा होता तो. हो, पण तो जो लांगोल चॅलेंज झाला, तू नम्रपणे स्वतःची भूमिका ठामपणे मांडू शकतोस. हा, पण आता इथे मग त्याने दुसरी पण उदाहरण दिली. फ्लोरिडा एअरलाईन्सचं त्याने सांगितलं, जिकडे क्रॅश झालं विमान. तर विमानाच्या पंखावरती बर्फ साचत होता. अच्छा. आणि म्हणजे कसं असतं, विमानात पायलट असतो आणि पायलट बरोबर फर्स्ट ऑफिसर असतो बाजूला बसतो. मग त्या पायलटला एक्सपिरियन्स खूप जास्त असतो, ह्याला थोडा कमी असतो. आणि पायलटचं काही चुकलं तर ह्याने सांगायचं असतं की हे काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा बाकीच्या गोष्टींवरती त्याने लक्ष ठेवायचं असतं. आणि इंजिनियर पण असतो, त्याने पण ते करायचं असतं. पण इथे जो को पायलट होता, फर्स्ट ऑफिसर, त्याला दिसत होतं की विमानावरती पंखांवरती बर्फ साचतोय. हा डायरेक्ट बोलला नाही. ह्याला वाटलं की त्याला काहीतरी वाटेल, काय म्हणेल तो मला. हा बोलला थोडा काहीतरी पांढरं वाटतंय पंखांवरती. म्हणजे फेटल ठरलं ना, म्हणजे तू पांढरं वाटतंय, थोडासा पांढरा कलर, जरा जास्तीच पंख जरा पांढरे वाटतात, म्हणजे ते हिंट द्यायचा प्रयत्न करत होता की बर्फ घातले. जर डायरेक्ट बोललं असतं तर पायलटला कळलं असतं की अरे बर्फ घातलं, काहीतरी करायला हवं. मग ते विमान क्रॅश झालं त्यामुळे. जर आणि तो शेवटचं त्याचं रेकॉर्डिंग हे होतं की अरे विमान खाली जाते, पायलट बोलतो मला माहिती आहे. कारण आणि शेवट पण माहित नाही की पायलटला कळलं की नाही की विमानामध्ये बर्फ, म्हणजे पंखावरती बर्फ साचला होता. ते फ्लॅपवर खाली होणार नाहीत ना बर्फ कडक झाल्यावरती. आणि मग त्याने अशी अजून काही उदाहरणं दिली आहेत की त्याने कोलंबियन एअरलाईनचं उदाहरण दिलंय. तो कोलंबियन एअरलाईनवाला, म्हणजे जो पायलट होता तो थकलेला, म्हणजे त्याने 7 उदाहरणं दिली, म्हणजे 7 कारणं सांगितली आहेत. त्यांनी मुख्य त्याने सांगितले की एकतर पायलट थकला असतो, त्याची ड्युटी खूप जास्त लावतात. दुसरं म्हणजे काहीतरी एक टेक्निकल म्हणजे माल फंक्शन असतं कोणतरी छोट्या गोष्टीचं. आणि तिसरं म्हणजे कम्युनिकेशन बरोबर होत नाही. आणि त्याने मला वाटतं हे पण सांगितलंय की असं नाही होत की कुठलं तरी एक कारणीभूत ठरतं, खूप सारी 4-5 कारणं येतात. त्याने मग मला वाटतं जपान मधल्या न्यूक्लिअर डिझास्टरचं पण कारण दिलंय. नाही, जपान नाही, पेन्सिल्व्हेनिया मधल्या न्यूक्लिअर डिझास्टरचं कारण हे दिलंय. पेन्सिल्व्हेनियाचं सांगितलं. अमेरिका मधला पेन्सिल्व्हेनिया. त्याने सांगितलं की ते एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी नव्हत्या. कूलिंग सिस्टीम होती, ती कूलिंग सिस्टीम बंद पडली. कूलिंग सिस्टीम बंद पडल्यावरती ते सांगणारं दुसरं एक होतं गोष्ट की हे बंद पडलंय. नाही, दुसरी एक गोष्ट होती की जी सांगणार, म्हणजे संकेत देणार की ही कूलिंग सिस्टीम बंद पडली, मग दुसरी कूलिंग सिस्टीम सुरू होणार. मग ती दुसरी कूलिंग सिस्टीम पण बंद पडलेली. मग त्याच्यात अजून एक वॉल्ट वगैरे होते की जे फिरवले की मग सॉल्व्ह होईल, हे बंद होईल. ते सगळ्यात बंद पडलेलं. म्हणजे जवळजवळ 7-8 गोष्टी अशा होत्या ज्या छोट्या छोट्या होत्या, ज्या वेळेवरती रिपेअर केल्या असतात तर टळलं असतं. मग त्याच्यात त्याने याचं पण सांगितलं, पण ह्याच्यात त्याने मुख्य कम्युनिकेशन सांगितलं. कोरियन एअरलाईनमध्ये त्याने सांगितलं ना, पायलटला को पायलट सांगायचंच नाही. आता त्याने गॉमचं उदाहरण दिलं ना पहिलं, त्याच्यात तो पायलट जो होता तो बोलला आपण व्हिज्युअल अप्रोच घेऊया, डोळ्यांनी बघून उतरूया. जसं तुला माहितीये का कसं म्हणजे विमान उतरतं? नाही, म्हणजे जेवढ्या गोष्टी माहिती आहेत ह्या की त्यांना दिवे लागतात गाईड करायला, मिस्ट मध्ये पण दिवे वापरतात, किंवा त्यांना काय रेडार वगैरे दिसत असेल तर. मग त्याच्यात मला प्रश्न पडला की अरे एवढं सगळं विमानाचं दिसतंय, हे कसं काय बघूया. म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ होता, तो बघत होता. त्याच्यात लिहिलं की ग्लाइड स्कोप असतो, म्हणजे हा रनवे असेल तर टोकाला ग्लाइड स्कोप असतो. मग तो एक दाखवतो म्हणजे काय म्हणतात, रेस सोडतात. अच्छा, रेस काय म्हणणार त्याला, किरण ना. म्हणजे लाईट अशी नाही, रेडिओ ऍक्टिव्ह नाही म्हणणार, वेव्ह. लहरी म्हण किंवा काय. पण त्याने तुला, त्या जो पायलट असतो त्याला कळतं की आपण बरोबर हाईट वरती आहोत की नाही. त्याला एक हे देतात की जर तो काय म्हणणार आहे त्याला अल्टिट्यूड कळावं म्हणून. त्याला उंची कळावी म्हणून. अच्छा. त्याला म्हणतात एक अख्खं सिस्टीम असतं.
ILS म्हणतात, इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम. म्हणजे त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी येतात. 3 गोष्टी येतात: लोकलायझर, ग्लायडोस्कोप आणि मार्क बीकन. तो लोकलायझर असतो, तो लेफ्ट राईट जाणार की नाही दाखवतो, म्हणजे रनवे कुठे आहे, लेफ्ट घ्यायचं की राईट घ्यायचा. ते एक मीटर असतं बघ, गोल गोल असे दिसतात. कधी गेम खेळलाय विमान उडवायचा, त्याच्यात ते असे दिसतात. हा, मग त्याच्यात जर लेफ्टला गेली ना म्हणजे रनवे राईटला आहे, म्हणजे असं तुला लेफ्ट घ्यायला हवा. सॉरी, रनवे लेफ्टला आहे, मग तू लेफ्ट घ्यायला हवा. असं तुला सेंटरला यायचंय, तुला सेंटरला ठेवायचं. आपल्या ट्रायपॉडला तो बुडबुडा असतो त्याच्यावर काय तसं. हा, सो यांच्या इथे ग्लाइड स्कोप गणलेला. ग्लाइड स्कोप तुला दाखवतो की हाईट वर हवी की खाली हवी. म्हणजे त्याच्यात जर तू जास्त वरती गेलास तर तुला तो सफेद दाखवतो की तू खूप वरती आहेस, तुझं विमान खूप वरती उडतं. आणि जर तुझे विमान खूप खाली असेल तर तुला ते लाल लाल दिसतात की जे साध्या विमानांमध्ये. आणि जर मोठं विमान असेल तर तुला ती पट्टी दिसते वर खाली. तर ह्याचं जे ग्लाइड स्कोप होतं ना, खूप दूर होतं, 3 मील लांब होतं त्या रनवेचं. म्हणजे जनरली रनवेला जवळ असतं ना, ते 3 मील दूर होतं एका टेकडीवरती. अच्छा. तर ह्याला विसरला, तो थकलेला ना, तर तो विसरला की ह्याचं दूर आहे, आणि हा अज्युम करून चालतो की मला इकडे लँड करायचंय. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता को पायलट जे होते ते बोलतात आज पाऊस खूप पडतोय. म्हणजे ते डायरेक्ट बोलले नाही की पाऊस खूप पडतोय, डोळ्यांनी दिसणार नाही, रडार यूज करूया. पाऊस खूप पडतोय ना. हा म्हणजे त्याच्यात व्यवस्थित स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे, नाहीतर मरू सगळे. हा, की अरे भाई पायलट नको करू, अरे रडार यूज करूया आपण, असं त्यांनी सांगितलं नाही. तर तिथे पण मध्ये प्लेन क्रॅश झालं डायरेक्ट. पण मग हा अतिरेक झाला. हो. म्हणजे आता तिथे इंजिनियर पण होता, फ्लाईट इंजिनियर. त्याला पण ते कळलं होतं की काहीतरी गडबड आहे. कारण जेव्हा हे खाली जात होते तेव्हा त्यांना 2 गोष्टी दिसतात विमानात, की समुद्र सपाटीपासून किती उंचावरती आहे आणि तुम्ही टेरेन पासून किती उंचावरती आहात. तर समुद्री सपाटीपासून यांची उंची खूप जास्ती होती, पण तरी पण त्यांना वॉर्निंग येत होत्या की 500 मीटरवरती आहात तुम्ही. तर हे पटकन कळलं असतं जर पायलट शुद्धीत असता, म्हणजे शुद्धीत नाही म्हणता येणार त्याला, काय म्हणतो, फ्रेश असता, तो त्याला सावध असता की अरे हा हे होते. बाकीच्या दोघांना ते कळलेलं, पण त्यांनी पायलटला सांगितलं नाही, किंवा त्यांनी हे पण दिले की जर को पायलटने त्याच्याकडे तो घेऊ शकतो स्वतः कंट्रोल. पण हे कसं शेवटी हे नम्रपणाच्या व्याख्येवर येतं. हो, कारण तू नम्र राहून स्पष्टपणे सांगू शकतो. हो, जे सर बर्फ साचलाय सर, काय बस की असेल. आणि मग हे तो एक माणूस होता. नंतर म्हणजे असं झालं की कोरियन एअरलाईन एवढ्या प्रॉब्लेम का होतात, कॅनडामध्ये वगैरे बॅन केलं. मग दुसऱ्या एका अमेरिकन माणसाने म्हणजे त्याला आणलं, प्रशिक्षक म्हणून आणला. हा, मग त्याने पूर्ण बदलून टाकलं. त्याने इंग्लिश शिकवलं लोकांना. तो बोलला तुमच्या कोरियन भाषेत जर असं होत असेल की तुम्ही बोलताय आता जसं बोलणार वरखाली, तिकडे खूप असतं. तू 1 वर्ष जरी मोठा छोटा असशील तरी ते काय संबे आणि हुबे वगैरे चालू होतं. मग त्याने शिकवलं की सगळ्यांना इंग्लिश कंपल्सरी केलं, आणि त्यांचे मग सगळे बंद झाले. कारण यू मध्ये तू आदरार्थी आहे ना, नाही काय कळायला मार्गच नाहीये. पण ते अति झालं. पण मी अजून एक झालं, ते युट्यूब रेकमेंडेशन मध्ये पाकिस्तानचा पण एक आला. याने लिहिलंय पुस्तकात की ते रतावते म्हणून एक माणूस होता, त्याने सांगितलं की 2 पायलट, श्रीलंकन पायलट, त्याने सांगितले 2 पायलट जर विमान उडवत असतील म्हणजे पूर्ण सावधपणे, तर विमान क्रॅश होतच नाही, अनलेस कोणतं टेक्निकल म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल, माल फंक्शन नाही झालं. पण पाकिस्तान त्याला अपवाद आहे. अरे तू व्हिडिओ बघशील भाई काय काय करतात, म्हणजे सगळ्या वॉर्निंग पेटतायत, पायलट बोलतो इग्नोर कर. आणि नंतर जेव्हा खूप आधी त्यांनी लँडिंग गिअर खाली काढले, चाकं बाहेर आली विमानाची खूप लांब, नंतर कळलं विमान येतंय, मग बाई एंड मुमेंटला चाकं वरती घेतली आणि त्याचा फोटो आहे बघ, रनवेवरती घासून गेलं विमान. म्हणजे आणि तो बोलला इन्शाअल्लाह मी लँड करेन विमान. तर ते युट्यूब वरती अरब लोकांनी स्क्रिप्ट पण आहेत. अरब लोकांनी खाली कमेंट केली की दिस इज द लास्ट वर्ड आय वॉन्ट टू हिअर. आणि इन्शाअल्लाह म्हणजे अल्लाची इच्छा असेल तर. अरे ATC वाला त्याला सांगतोय की असं करू नकोस. म्हणजे रनवे असा असेल ना तर जनरली विमान लांबून आणतात आणि असे लँड करतात, हा प्रकार असतो. आणि विमान इथे होतं आणि असं आणलं आणि टायर वरती गेली, टायर आतमध्ये घासलं. म्हणजे ते वर्स्ट एअरलाईन मध्ये, म्हणजे भारतीय आपल्या इथे पण काही ना काही चुका होत असतात, पण हे काहीतरी विचित्रच होतं. तिथे लोक इलिगल पण घेतात लायसन्स विमान उडवायचं. अच्छा, अरे अच्छा, म्हणजे आपल्याकडे गाड्यांचं चालतं तसं तिकडे विमानांचं चालतं असं. जो पायलट होता ना त्याला काहीतरी बॅन केले, म्हणजे त्याला 5 वेळा रिजेक्ट झालेला तो.
अच्छा. की याचं मेंटल स्टेट काय कंडिशन मध्ये नाहीये विमान उडवायच्या, पण तरी पण त्यांनी घेतलं. कंप्लेंट फाईल करून. पण तिकडे बाकी पण ती का घेतलं असेल, कारण बरेच वैमानिक आणि एअर विमानातला क्रू बराचसा पळ काढतो. असं माहिती आहे ना, त्यांचं चिकारता झालंय की पाकिस्तानातून उडाले, विमान गेलं अमेरिकेत किंवा कुठल्या तरी दुसऱ्या देशात, आणि मग पुढचं विमान परत उलट उडवण्यासाठी त्यांची जेव्हा ड्युटी होती, आलेच नाहीत. आलेच नाहीत, गायब. असे कितीतरी होतात म्हणे त्यांचे, महिन्याला का वर्षाला काही शे होतात. हा फोटो टाकू शकतोस तू तिथे, फोटो या एका विमानाचा, ते घासलं पूर्ण रनवेला आणि परत वर. म्हणजे त्यांना देवाने अजून एक संधी दिलेली की काहीतरी करा. पण प्रॉब्लेम कसा झाला, जेव्हा जे घासलं गेलं ना, त्यांचं सगळं फ्यूल निघायला लागलं, मग ते ठिणग्या वगैरे, आणि मग आग लागली असेल. हा, म्हणजे तो असो. हा, पण हे एक्स्ट्रीम उदाहरणं झाली. हो. पण हे पुस्तक त्याच्यात मुख्य काय दिलंय की त्याने ते विमानांबद्दल दिले किंवा हे न्यूक्लिअर गोष्टींबद्दल दिले की अपघात झाले तरी 7-8 छोट्या छोट्या गोष्टींनी झाले आणि मोठ्या गोष्टींनी होत नाही. पण मग ते आपल्या आयुष्यात पण लागू होतं की यार आपण पण खूप छोट्या 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 अशा गोष्टी करत जातो चुकीच्या, ज्याने मग आपलं आयुष्य काहीतरी चुकीच्या. हे आपल्याला म्हणजे रस्त्यात सुद्धा खूप जाणवतं बघ, की कितीतरी डिझाईन फ्लॉज आहेत आणि ते बरेचसे असे छोटे छोटे आहेत. एक एक सुधारत गेलो तरी आयुष्य खूप सुधारेल. ते बरोबर. ते तसंच मग ते आपल्या आयुष्यालाही लागू होतं, जसं ते सार्वजनिक पातळीवर असतं की आपण एक एक गोष्ट आपली सुधारत गेलो. म्हणून मला वाटतं हॅबिट स्टॅकिंग, की बरोबर, एक एक गोष्ट छोटी छोटी सुधारत गेलो की आपोआप आपण भरपूर सुधारू शकतो. ठीक आहे, चालेल, डन. तुझं ते बाकी काय वाटलं ना, म्हणजे आपली उदाहरणं जर काही आठवली नाही तर पुढच्या एपिसोड पुढच्या एपिसोडमध्ये बोलू. चालेल, चालेल, डन.